सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, सुगम लर्निंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज आपण विज्ञान या विषयातील प्रकरण 3 बल व दाब म्हणजेच फोर्स अँड प्रेशर याविषयी अभ्यास करणार आहोत. आपण आता जाणून घेणार आहोत बल आणि दाब म्हणजेच फोर्स आणि प्रेशर या प्रकरणावरील महत्त्वाच्या वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या उत्तरांबद्दल. त्यातील प्रश्न पहिला, आपल्या शरीरावर हवेचा दाब टिंबटिंब दाबा इतका असतो. द एअर प्रेशर ऑन अवर बॉडी इज इक्वल टू डॅश डॅश प्रेशर. आणि त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वातावरणीय किंवा ॲटमॉस्फिअरिक. प्रश्न दुसरा, प्लावक बल वस्तूच्या वजना एवढे असेल तर ती वस्तू डॅश डॅश. द ऑब्जेक्ट डॅश डॅश the liquid if the buoyant force is equal to its weight. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 द्रवामध्ये तरंगते, फ्लोट्स इनसाइड. प्रश्न तिसरा, आर्किमिडीजच्या तत्वावर आधारित टिंबटिंब हे उपकरण आहे. द इन्स्ट्रुमेंट डॅश डॅश इज बेस्ड ऑन आर्किमिडीज प्रिन्सिपल. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 दुग्धदामापी लॅक्टोमीटर आणि पर्याय क्रमांक 3 आर्द्रतामापी हायग्रोमीटर. आणि म्हणून अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे पर्याय 2 व 3. प्रश्न चौथा, SI पद्धतीत बलाचे एकक डॅश डॅश आहे. SI युनिट ऑफ फोर्स इज. आणि उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 न्यूटन. प्रश्न पाचवा, SI पद्धतीत दाबाचे एकक हे आहे. SI युनिट ऑफ प्रेशर इज. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 न्यूटन प्रति मीटर वर्ग. त्यालाच पास्कल असेही म्हटले जाते. प्रश्न सहावा, पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण पर्याय 1 प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. बायंट फोर्स इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर 2 प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा कमी असते. बायंट फोर्स इज स्मॉलर ऑर लेसर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. नंबर 3 प्लावक बल व गुरुत्वीय बल समान असते. बायंट फोर्स अँड ग्रॅव्हिटेशनल फोर्स आर सेम. आणि पर्याय 4 गुरुत्वीय बल वस्तूवर क्रिया करीत नाही. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नॉट ॲक्टिंग ऑन ॲन ऑब्जेक्ट. या ठिकाणी पाण्यात टाकलेली वस्तू पाण्यावर तरंगते कारण प्लावक बल गुरुत्वीय बलापेक्षा जास्त असते. ऑब्जेक्ट लेफ्ट इन वॉटर विल फ्लोट ऑन द सरफेस बिकॉज बायंट फोर्स इज ग्रेटर दॅन ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सो द ॲन्सर इज ऑप्शन नंबर 1. प्रश्न सातवा, शाई भरणीत भरलेली शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही कारण शाई भरणी म्हणजेच ड्रॉपर. आणि इथे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 ड्रॉपरमधील शाई फुगा दाबल्याशिवाय खाली पडत नाही कारण बाहेरील वातावरणाचा दाब व शाईचा त्या ड्रॉपरमध्ये असलेल्या शाईचा दाब सारखेच असतात. म्हणून अचूक उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 8, टिंबटिंबसाठी ही संज्ञा वापरली जाते. ऑल डॅश अँड डॅश हॅव अ कॉमन नेम फ्लुइड. यामध्ये 3 घटक दिलेले आहेत. A स्थायू सॉलिड, B द्रव लिक्विड आणि C वायू गॅसेस. यापैकी फक्त द्रव आणि वायू यांनाच आपण द्रायू म्हणतो. लिक्विड अँड गॅसेस यांनाच आपण फ्लुइड म्हणतो. आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फक्त B व C. प्रश्न 9, गतिमान वस्तूवर डॅश डॅश कार्यरत नसेल तर ती वस्तू त्याच वेगाने व त्याच दिशेने सतत पुढे जात राहिली असती म्हणजेच गतिमान राहिली असती. इफ डॅश डॅश इज नॉट ॲक्टिंग अपॉन अ मूव्हिंग ऑब्जेक्ट द ऑब्जेक्ट विल कंटिन्यू टू मूव्ह विथ द सेम स्पीड अँड इन द सेम डायरेक्शन. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 फोर्स किंवा बल. प्रश्न 10, टेबलवर एक धातूचा ठोकळा ठेवला असून त्याचे वजन 98 न्यूटन आहे.
ठोकळ्याच्या तळाची लांबी 0.5 मीटर व रुंदी 0.2 मीटर आहे, तर तो ठोकळा टेबलवर किती दाब प्रयुक्त करेल? हे उदाहरण आपल्याला सोडवून उत्तर काढावं लागणार आहे. यासाठी सूत्र आहे दाब बरोबर वजन छेद क्षेत्रफळ, आणि सूत्रात किमती ठेवून जर सोडवलं तर आपल्याला या ठिकाणी मिळणारं उत्तर आहे 980 न्यूटन प्रति मीटर वर्ग म्हणजेच पास्कल, आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 980 पास्कल. प्रश्न 11. टेबलवर ठेवलेल्या पुस्तकाच्या तळाचे क्षेत्रफळ 0.50 मीटर वर्ग असून त्याचे वजन 25 न्यूटन आहे, तर त्या पुस्तकाने टेबलवर प्रयुक्त केलेला दाब किती? एरिया ऑफ द बॉटम ऑफ अ बुक kept on the table is 0.50 meter square and weight is 25 Newton. Calculate the pressure exerted by the book on the table. आता याही प्रश्नामध्ये आपल्याला दाबासाठीचंच सूत्र वापरायचं आहे, परंतु या ठिकाणी आपण जे सूत्र वापरणार आहोत ते आहे दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ, आणि सूत्रात किमती ठेवून जर उदाहरण सोडवलं तर आपल्याला उत्तर मिळतं 50 न्यूटन प्रति मीटर वर्ग, आणि म्हणून उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. प्रश्न 12. बस अचानक सुरू झाल्यास प्रवासी मागच्या दिशेने फेकले जातात, कारण passengers sitting in the bus get a jerk in the backward direction when the bus suddenly starts. Why? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 विराम अवस्थेतील जडत्व किंवा इनर्शिया ऑफ द स्टेट ऑफ रेस्ट. प्रश्न 13. वाहन सरळ रेषेत गतिमान असताना अचानक वळण घेतल्यास प्रवासी विरुद्ध दिशेला फेकले जातात, याचे कारण इफ अ बस इन मोशन अलॉंग अ स्ट्रेट लाईन सडनली टर्न्स, द पॅसेंजर्स सिटिंग इन द बस आर थ्रोन अपोजिट टू द डायरेक्शन ऑफ टर्निंग. वाय? आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दिशेचे जडत्व किंवा डायरेक्शनल इनर्शिया. प्रश्न 14. दूध वाहून नेणारा टँकर गतिमान असताना अचानक ब्रेक लावून थांबवावा लागला तर अपघात होतो, कारण वाय डज अ मूव्हिंग टँकर कॅरिंग मिल्क मीट्स विथ ॲन ॲक्सिडेंट वेन इट इज सडनली स्टॉप्ड? आणि याचं उत्तर आहे गतीचे जडत्व किंवा इनर्शिया ऑफ मोशन. त्या टँकरमध्ये जे दूध असतं त्यालासुद्धा गती प्राप्त झालेली असते, म्हणून टँकर जरी थांबतोय तरी पण त्यातल्या दुधाची गती मात्र थांबलेली नसते, आणि म्हणून अशा वेळेला अचानक ब्रेक जर दाबलं तर त्या टँकरचा ॲक्सिडेंट होतो. प्रश्न 15. समुद्राच्या पाण्यापेक्षा गोड्या पाण्यात जहाज अधिक खोलीपर्यंत बुडते, कारण अ शिप dips to a larger depth in fresh water as compared to marine water because. याचे पर्याय आहेत नंबर 1 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते, नंबर 2 गोड्या पाण्याची घनता कमी असते, नंबर 3 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे प्लावक बल जास्त असते, आणि नंबर 4 गोड्या पाण्याची घनता कमी असल्यामुळे प्लावक बल कमी असते. आता तुम्ही कदाचित उत्तर गडबडीत लिहू शकाल की समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. उत्तर अर्ध बरोबर आहे, कारण घनता जर जास्त असेल तर प्लावक बलसुद्धा जास्त असते, आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे प्लावक बल जास्त असते. डेन्सिटी ऑफ मराईन वॉटर इज मोर सो द बायंट फोर्स इज लार्जर. प्रश्न 16. व्यक्ती केळीच्या सालावरून किंवा चिखलावरून घसरून पडते, कारण अ पर्सन स्लिप्स अँड फॉल्स ओव्हर अ बनाना पील ऑर अ मडी पॅच बिकॉज. नंबर 1 घर्षण बल कमी होते, फ्रिक्शन बिकम्स लेस. नंबर 2 घर्षण बल जास्त होते, फ्रिक्शन बिकम्स मोर. नंबर 3 गुरुत्वबल वाढते, ग्रॅव्हिटेशनल फोर्स इन्क्रीजेस. नंबर 4 कोणतेही बल अस्तित्वात नसते, ॲब्सेन्स ऑफ एनी फोर्स. आणि या ठिकाणी या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 घर्षण बल कमी होते, फ्रिक्शन बिकम्स लेस. प्रश्न 17. धारदार चाकूने फळे सहज कापता येतात, कारण इट इज इझियर टू कट फ्रूट्स विथ अ शार्प नाईफ बिकॉज. आता पर्यायांचा विचार करूयात. नंबर 1 चाकू धारदार आहे, नंबर 2 चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते व बलाचा दाब वाढतो,
सिन्स द नाईफ इज शार्प द एरिया डिक्रीजेस अँड प्रेशर ऑफ फोर्स इन्क्रीजेस. नंबर 3, चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते व बलाचा दाब कमी होतो. सिन्स द नाईफ इज शार्प द एरिया डिक्रीजेस अँड प्रेशर ऑफ फोर्स डिक्रीजेस. आणि नंबर 4, बल कमी लावावे लागते, नीड टू अप्लाय स्मॉलर फोर्स. या पर्यायांचा विचार केल्यास तुम्हाला असे वाटेल की पर्याय 1 हे अचूक उत्तर आहे, परंतु ते अपूर्ण आहे. चाकू धारदार असल्यामुळे क्षेत्रफळ कमी होते आणि बलाचा दाब वाढतो, त्यामुळे फळ सहज कापले जाते आणि म्हणून आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. प्रश्न 18, धरणाच्या भिंती तळाशी जाड असतात कारण द वॉल ऑफ अ डॅम इज ब्रॉड ॲट इट्स बेस बिकॉज. पर्याय जाणून घेऊयात. नंबर 1, पाण्याचा प्रवाह थांबविण्यासाठी टू स्टॉप वॉटर फ्लो. नंबर 2, वातावरणीय दाब पृष्ठभागावर असतो, ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज ऑन द सरफेस. नंबर 3, पाण्याचे बाष्पीभवन थांबविण्यासाठी टू स्टॉप द व्हेपोरायझेशन ऑफ वॉटर. आणि नंबर 4, पाण्याचे वस्तुमान तळाशी जास्त असल्याने भिंतीवर जास्त दाब असतो. द मास ऑफ वॉटर इज लार्जर ॲट द बेस, सो द प्रेशर एक्झर्टेड ऑन द वॉल इज लार्जर. आणि पर्यायांवरून तुमच्या लक्षात आलेलं असेल की अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न 19, 1.5 चौरस मीटर क्षेत्रफळावर 2 पास्कल दाब निर्माण झाला असेल तर प्रयुक्त बलाचे मूल्य किती? इफ द प्रेशर एक्झर्टेड ऑन एरिया 1.5 स्क्वेअर मीटर इज 2 पास्कल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ फोर्स. हे उदाहरण देखील तुम्हाला सोडवायचं आहे. सूत्र वापरायचं आहे दाब बरोबर बल छेद क्षेत्रफळ किंवा प्रेशर इज इक्वल टू फोर्स अपॉन एरिया. आणि सूत्रात किमती घालून तुम्ही सोडवलं तर मिळणारं उत्तर आहे 3 न्यूटन. आणि म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 3 न्यूटन. प्रश्न 20, घनतेचे SI पद्धतीतील एकक टिंबटिंब आहे. SI युनिट ऑफ डेन्सिटी इज. आणि उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, किलोग्रॅम प्रति मीटर घन. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नांचा NMMS परीक्षेच्या अभ्यासासाठी आणि वर्गातील पाठ्यपुस्तकातील अभ्यासाच्या दृढीकरणासाठी नक्कीच उपयोग होणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि सुगम लर्निंग चॅनल अद्याप सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर जरूर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या पाठ्यघटकासह. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू.